आपण जर प्रशांत महासागर, ज्याला आपण पॅसिफिक महासागर म्हणत असतो, याचा जर विचार केला, तर सर्वप्रथम आपल्याला माहीत असलं पाहिजे, की आपल्या पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहे. त्यांचा जर आपण क्षेत्रफळानुसार विचार केला, तर सर्वप्रथम प्रशांत महासागर येतो, ज्याला आपण पॅसिफिक ओशन म्हणत असतो. नंतर येत असतं अटलांटिक महासागर, नंतर आपला भारतीय महासागर अर्थात इंडियन ओशन, मग दक्षिण महासागर, नंतर आर्टिक महासागर. अर्थातच प्रशांत महासागर हा क्षेत्रफळानुसार आपल्या पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे, असं आपल्याला म्हणता येईल. मात्र या प्रशांत महासागराला प्रशांत महासागर हे नाव कसं पडलं? तर एक पोर्तुगीज शोधक अर्थातच खलाशी होता, ज्याचं नाव होतं फर्डिनांड मॅग्नेल. हा विश्व सफारीवर अर्थात पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाला होता. जेव्हा तो या महासागरातून जात होता, तेव्हा हा महासागर अत्यंत शांत होता. कारण हा खूप खोल महासागर आहे आपल्या पृथ्वीवरील. त्यामुळे त्याने पोर्तुगीज भाषेत याला मार पॅसिफिको म्हटलं होतं, ज्याचा अर्थ होत असतो शांत समुद्र. म्हणूनच याला आपण प्रशांत महासागर अर्थात पॅसिफिक महासागर असं म्हणत असतो. या महासागराचा जर आपण आकाराचा विचार केला, तर सर्वप्रथम हा महासागराचा आकार काहीसा स्थूलमानाने त्रिकोणाकृती आहे. ज्याचा शिरोबिंदू उत्तरेस बेरिंगची समुद्रधुनी जवळ आहे, तर त्याचा पाया जो आहे या त्रिकोणाचा हा बराचसा दक्षिणेकडे आहे. तरी याची जास्तीत जास्त रुंदी कुठं आहे, तर ती विषुवृत्तावर आहे. आता या महासागराचे काही विभाग पडतात. जसं या महासागराच्या मध्यातून जे आहे विषुववृत्त गेलेला आहे. या विषुववृत्ताच्या उत्तरेकडील जो भाग आहे प्रशांत महासागराचा, त्याला आपण उत्तर प्रशांत महासागर अर्थात नॉर्दर्न पॅसिफिक ओशन म्हणत असतो. तर दक्षिणेकडील भागाला दक्षिण प्रशांत महासागर अर्थात सदर्न पॅसिफिक ओशन असे म्हणत असतो.